माझं नाव अमोल, वय 29. मी कोंढवा, येवलेवाडी, बोगदेव घाट, सासवड रोड या बाजूला ऑटो चालवतो. पुण्यात ऑटो चालवणं म्हणजे फक्त धंदा नाही, ते लोकांचं आयुष्य ऐकणं असतं. कोणी हॉस्पिटलला जातं, कोणी भांडून माहेरी निघालेलं असतं, कोणी दारू पिऊन बसतं, कोणी रात्रभर काम करून थकल्यासारखं मागे बसून डुलक्या घेतं. पण काही सवाऱ्या अशा असतात ज्या बसल्यानंतर तुमच्या गाडीतून उतरतातही, पण मनातून कधीच उतरत नाही. ही गोष्ट मार्च 2025 मधली आहे. त्या दिवसात पुण्यात उन्हाळा चांगलाच बसला होता. दिवसभर तापलेलं शहर रात्रीसुद्धा पटकन थंड होत नव्हतं. रस्त्यावर हवा असायची, पण ती गार नसून गरम, कोरडी, धुळीची असायची. त्या रात्री मी रात्री 10:30 पासून कोंढवाजवळ धंदा करत होतो. 2-3 छोट्या फेऱ्या झाल्या होत्या, पण एक जण सळुंके विहारपर्यंत, एक यमुनानगर आणि मग एक बावदेवनगर फाटापर्यंत. रात्री 11:10 मी माझा ऑटो एक छोट्या चहा टपरीसमोर लावला. ती टपरी बोगदेव घाट चढण्याच्या आधी लागते. तिथे रात्रीही 2-3 ऑटोवाले, काही डिलिव्हरी बॉय आणि कधीमधी ट्रकवाले थांबतात. मी ऑटो बंद करून खाली उतरलो. शेखर, एक कटिंग दे रे, कमी साखर, मी टपरीवाल्याला म्हणालो. शेखरने गॅसजवळून वळून माझ्याकडे पाहिलं. आज उकाड्यानं जीव काढलाय भाऊ. रात्री 11 वाजले तरी अंगाला आग लागतंय, तो म्हणाला. मी मान हलवली. हो, आणि धंदा पण आज काही खास नाही आहे, मी म्हणालो. तेवढ्या तिथे उभा असलेला दुसरा ऑटोवाला रमेश माझ्याकडे हसत वळला. धंदा हवा असेल तर वर जाऊ नकोस, तो म्हणाला. वर म्हणजे? मी कपडावर आट्या घालत विचारलं. घाटाकडे 11 नंतर तिकडे फुकटचा त्रास मिळतो, रमेश म्हणाला. मी चहा हातात घेत त्याच्याकडे पाहत राहिलो. कसला त्रास, मी विचारलं. रमेशने लगेच उत्तर दिलं नाही. त्याने आधी खिशातून बिडी काढली, पेटवली, एक झुरका घेतला आणि मग शांतपणे म्हणाला. कधी सवारी मिळते, पण ती जिथे उतरते तिथे उतरल्यानंतर मागे वळून बघायची हिंमत होत नाही, तो म्हणाला. मी लगेच हसलो. अरे बाबा, पुन्हा सुरू झालात का? रोजच्या त्याच गोष्टी. शेखरने चहा ढवळत माझ्याकडे पाहिलं. तुला वाटत असेल आम्ही फालतू बोलतोय, पण गेल्या महिन्यात 2 जणांनी रात्रीचा घाट बंद केला, तो म्हणाला. का रे, का बंद केला? एक जण म्हणाला. त्याच्या ऑटोमध्ये बसलेली बाई मध्येच गायब झाली. दुसरा म्हणाला. त्याने आरशात पाहिलं तर मागे बसलेली सवारी दिसत नव्हती, पण सीट खाली दाबली गेली होती. शेखर म्हणाला. मी मोठ्याने हसलो. बस करा रे, यूट्यूब जास्त पाहताय तुम्ही. तिघं 2 सेकंद शांत राहिले. रमेशने बिडीचा अर्धा तुकडा खाली टाकत मला सरळ विचारलं. अमोल, खरं सांग, रात्री 12 नंतर तू कधी बोगदेव घाटाच्या वरच्या वळणावर एकट्याने थांबलास का? मी उत्तर द्यायला गेलो, पण दिलं नाही, कारण खरं सांगायचं तर नाही. मी तिकडून रात्री गेलो होतो, पण मध्ये थांबलो नव्हतो. का थांबायचं? मी धंदा करून जायचं, मी खांदे उडवत म्हणालो. म्हणून सांगतोय, तिकडे उगीच उभा राहू नकोस. बरं, आता भूताची शपथ घालू नकोस, मी हसत म्हणालो. शेखरने चहा देताना शेवटचं वाक्य टाकलं. जोपर्यंत स्वतःवर येत नाही तोपर्यंत सगळ्यांना विनोदच वाटतो. त्या वाक्यानंतर काही सेकंद कुणीच बोललं नाही. रस्त्यावरून एक दुचाकी जोरात गेली. दूरवर घाटाकडचा रस्ता काळपट दिसत होता. उन्हाळ्याची रात्र असूनही त्या रस्त्याकडे बघताना एक विचित्र कोरडेपणा जाणवत होता. मी चहा संपवला, ग्लास परत दिला आणि घड्याळ पाहिलं. 11:18. मी मनात हिशोब केला. आणखी एक चांगली फेरी मिळाली तर आजचा दिवस बंद, मी स्वतःशीच म्हणालो. मी ऑटो सुरू केला. तेवढ्या समोरच्या रस्त्याच्या कडेला पिवळ्या स्ट्रीट लाईटच्या अर्धवट उजेडात मला एक बाई उभी दिसली. ती अगदी अचानक दिसली असं नाही, पण क्षणभर आधी ती तिथे नव्हती आणि पुढच्या क्षणी ती तिथे होती. मी ब्रेक हलकासा दाबून ऑटो तिच्याजवळ नेला. ती साधारण 30-32 वर्षाची दिसत होती. साधी फिकट रंगाची सुती साडी, केस बांधलेले, हातात पर्स नव्हती.
चेहऱ्यावर मेकअप नव्हता, ना घाई, ना भीती, ना चिडचिड. सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे रात्री 11 वाजता घाटाच्या आधी एवढ्या उकड्यात उभी असलेली ती बाई घामेजलेलीही दिसत नव्हती. मी काचेतून थोडा वाकून विचारलं, कुठे जायचंय? ती 2 सेकंद माझ्याकडे बघत राहिली. मग अगदी शांतपणे म्हणाली, वर बोगदेव घाट पार करून पुढे भिवरी घाटाच्या आधी डावीकडचा रस्ता आहे, तिकडे. मी भुवया उंचावल्या. तिकडे? आणि रात्री? हो. तुम्ही एकट्याच आहात का? हो, ती म्हणाली. तिचा आवाज खूप साधा होता, जरा पण थरथर नाही, विनंती नाही, घाई नाही. मी लगेच होकार द्यायचा की नाही याचा विचार करत होतो. तिथं आत ऑटो फारसे जात नाहीत, रस्ता कच्चा आहे काही ठिकाणी, मी म्हणालो. तुम्ही मला फक्त फाटापर्यंत सोडा, पुढे मी जाईन. भाडं जास्त लागेल, मी म्हणालो. जितकं होईल तितके देते. मी पुन्हा एकदा तिच्याकडे पाहिलं. सगळं नॉर्मल होतं आणि रात्रीचा धंदा असा सोडायचा नव्हता. या, बसा, मी म्हणालो. ती शांतपणे मागे बसली. ऑटो हलकासा खाली दाबला गेला. मी आरशातून एकदा मागे पाहिलं. ती सरळ बसली होती, दोन्ही हात मांडीवर ठेवून. मी ऑटो पुढे काढला. घाट चढायला सुरुवात झाली. पहिल्या 2 मिनिटात कुणीच बोललं नाही. फक्त ऑटोच्या इंजिनचा आवाज, रस्त्यावरची धूळ आणि वाऱ्याचे कोरडे झोत. घाट चढताना उजवीकडे डावीकडे अंधार वाढत जातो. दिवसा तो रस्ता साधा वाटतो, पण रात्री तोच रस्ता जास्त रिकामा वाटतो. मी शांतता तोडण्यासाठी विचारलं, तुम्ही तिकडेच राहता का? मी विचारलं. पूर्वी राहत होती. म्हणजे आता नाही राहत का? नाही. 2 मिनिट पुन्हा शांतता. मी आरशातून तिच्याकडे पाहिलं. ती बाहेर बघत होती. इकडे उशिरा फार गाड्या मिळत नाही, तुम्ही खाली कशा आलात? मी विचारलं. ती लगेच उतरली नाही. मग हळू आवाजात म्हणाली, मी आधीच खाली आले होते. त्या उत्तरात काहीतरी विचित्र होतं. उत्तर चुकीचं नव्हतं, पण पूर्णही नव्हतं. मी थोडं हसून म्हणालो, म्हणजे कोणाकडे गेल्या होतात का? एका जुन्या ठिकाणी, ती म्हणाली. नातेवाईकाकडे? नाही. मग मित्र? नाही. मी मनात म्हटलं, ही फार बोलणाऱ्यांपैकी नाही. 3 मिनिटं पुन्हा शांत गेली. घाटातल्या एका वळणावर मी गाडी थोडी सावकाश घेतली. उजवीकडे खाली दूरवर पुण्याच्या लाईट्स दिसत होत्या. मी पुन्हा आरशात पाहिलं. ती आता माझ्याकडे बघत होती. माझ्या आणि तिच्या नजरा आरशातून भिडल्या. माझ्या पोटात एकदम हलकासा ताण आला. मी लगेच नजर रस्त्यावर नेली. गरम आहे खूप आज, मी सहज म्हणालो. हो, पण वर नेहमीच थोडं थंड असतं. आज तसं वाटत नाही. आज नाही. का? 2 सेकंद शांतता. कधी कधी हवा थंड नसते, फक्त रिकामी असते, ती म्हणाली. हे वाक्य ऐकून माझ्या हातावर काटा आला. का आला ते कळलं नाही, कारण वाक्य भयानक नव्हतं, पण ते सामान्य माणूस सहज बोलणारं वाटत नव्हतं. मी स्वतःला समजावत पुन्हा नॉर्मल टोनमध्ये विचारलं, तुमचं नाव काय? ती काही सेकंद गप्प राहिली. मग म्हणाली, स्वाती. मी अमोल, मी म्हणालो. माहिती आहे मला. माझ्या हाताने ॲक्सिलेटर दाबणे एका क्षणासाठी हलकं झालं. काय? मी लगेच विचारलं. तुमच्या ऑटोच्या परवान्यावर लिहिलंय, ती शांतपणे म्हणाली. मी लगेच सुटलो. अच्छा, हो, मी जबरदस्ती हसत म्हणालो. पण खरं सांगायचं तर माझ्या ऑटोच्या मागच्या बाजूने बसल्यावर माझं नाव इतकं स्पष्ट वाचता येत नाही, मी स्वतःशीच म्हणालो. 15 मिनिटात आम्ही घाट पार केला. समोरचा रस्ता आता जास्त सुनसान झाला होता. रस्त्याच्या कडेला अधूनमधून झाडं, काहीच बंद शेड्स आणि 1-2 अंधारे फाटे. ती अचानक म्हणाली, पुढचा डाव. मी वेग कमी केला. समोर खरंच एक अरुंद रस्ता आत वळत होता, मुख्य रस्त्यापेक्षा जास्त काळा. इकडे का? मी विचारलं. हो, थोडं पुढे. मी ऑटो आत घेतला. रस्ता फार वाईट नव्हता, पण सुनसान होता. आजूबाजूला फारशी घरं दिसत नव्हती. 2 बाजूंना अंधुक मोकळी जमीन. मी हलक्या आवाजात विचारलं, इकडे खरंच लोक राहतात? काही राहतात, काही राहायचे, ती म्हणाली.
तुमचं घर किती पुढे आहे? आता थांबा. मी लगेच ब्रेक दाबला. ऑटो एका अंधुक जागी थांबला. समोर काहीच खास दिसत नव्हतं. ना घर, ना गेट, ना दिवा. फक्त उजवीकडे एक जुनं अर्धवट मोलकळीस आलेलं बांधकाम आणि डावीकडे मोकळी जमीन. मी मागे वळून म्हणालो, इथे का? ती माझ्याकडे पाहत म्हणाली, हो इथेच. पण इथे तर काहीच नाही. ती काही क्षण माझ्याकडे पाहत राहिली. मग अगदी हळू आवाजात म्हणाली, पूर्वी होतं. माझ्या तोंडातून शब्दच निघाले नाहीत. ती शांतपणे खाली उतरली. मीटरकडे बघून मी म्हणालो, 190 झाले. तिने साडीच्या घडीतून 200ची नोट काढली आणि पुढे केली. मी ती घेतली. 10 रुपये नाही सुट्टे, मी म्हणालो. अहो ठेवा ठेवा. ती 2 पावलं मागे गेली. मग अचानक थांबून म्हणाली, अमोल. हां बोला ना. ती माझ्याकडे सरळ बघत म्हणाली, परत जाताना मागे वळून पाहू नका. माझ्या घशात कोरडेपणा आला. का पण? काय झालं? मी कसंबसं विचारलं. ती हलकसं हसली, पण त्या हसण्यात काहीच ऊब नव्हती. तुम्हाला घाई होईल, ती म्हणाली. हे बोलून ती बाजूला वळली आणि त्या अंधारात चालायला लागली. मी 2 सेकंद तिथेच बसलो. माझ्या कानात इंजिनचा आवाज होता, पण बाकी सगळं जास्त शांत झाल्यासारखं वाटत होतं. मी स्वतःशी म्हणालो, काय फालतू आहे, निघ आता. मी गिअर टाकला. ऑटो हळूच मागे घेऊन फिरवायला लागलो. पण ऑटो फिरवताना माझ्या नजरेला उजव्या आरशात ती पुन्हा दिसली. ती जिथून चालली होती ती तिथे नव्हती. ती आता माझ्या ऑटोच्या अगदी मागे उभी होती. मी दचकून पूर्ण मागे वळलो. मागे कोणीच नव्हतं. माझा श्वास जोरात चालू झाला. मी पुन्हा आरशात पाहिलं. आरशातही आता कोणी नव्हतं. चायला, मी थरथरत्या आवाजात म्हणालो. मी ऑटो सरळ रस्त्यावर आणला आणि जोरात बाहेर निघालो. त्या अरुंद रस्त्यातून मुख्य रस्त्यावर येईपर्यंत मी एकदाही मागे पाहिलं नाही. मुख्य रस्त्यावर आल्यावर मला थोडा जीवाजीव आला. समोरून एक ट्रक गेला. दूरवर 2 बाईक दिसल्या. जग पुन्हा नॉर्मल वाटायला लागलं. मी मनात स्वतःला ओरडलो, तुला जास्त वाटलं, बस, बाकी काही नाही. मी खिशात ती 200ची नोट ठेवायला हात घातला. नोट थंड होती. रात्रीच्या त्या उकाळ्यातही असामान्य थंड. मी ती बाहेर काढून पाहिली. ती अगदी नॉर्मल नोट होती. मी स्वतःवर हसलो. आता तूच वेडा होतोयस, मी म्हणालो. मी ऑटो थोडा पुढे नेला. तेवढ्यात माझ्या नजरेला मागच्या सीटवर काहीतरी दिसलं. मी ऑटो साईडला थांबवला. मागे वळून पाहिलं. मागच्या सीटवर एक छोटासा चांदीसारखा दिसणारा पैंजणाचा तुकडा पडला होता. मी तो उचलला. तो जुना होता, थोडा काळवंडलेला. मी मनात म्हटलं, बहुतेक तिचा पडला असेल. मी तो हातात फिरवत असतानाच माझ्या नजरेला सीटवर आणखी काही दिसलं. जिथे ती बसली होती तिथे सीटवर ओल्या मातीतल्या बोटांचे हलके ठसे उमटलेले होते. मी पूर्ण थिजलो. कारण ती बसली तेव्हा तिचे पाय कोरडे होते. बाहेर पाऊस नव्हता. रस्ता पूर्ण कोरडा होता आणि माझ्या ऑटोमध्ये कुठेच माती नव्हती. मी पुन्हा एकदा त्या ठशांकडे पाहिलं. ते अगदी स्पष्ट होते. जणू कोणीतरी ओल्या जमिनीवर चालत येऊन ऑटोमध्ये बसलं होतं. माझा घसा कोरडा पडला. मी हातातला पैंजण घट्ट पकडला आणि तेव्हाच माझ्या ऑटोच्या मागच्या सीटवरून अगदी हलक्या आवाजात एका स्त्रीचा आवाज आला, तुम्ही मागे वळून पाहिलंत? मी जागच्या जागी घोटलो. 1-2 सेकंद नाही, किमान 10-12 सेकंद मी हललोच नाही. माझ्या ऑटोचे इंजन आवाज करत होतं. समोर रस्ता रिकामा होता. डावीकडे काळोख, उजवीकडे थोडं मोकळं मैदान. पण त्या सगळ्यापेक्षा जास्त भयानक गोष्ट ही होती की तो आवाज अगदी माझ्या मागून आला होता. माझ्या कानाच्या जवळून नाही, बाहेरून नाही, मागच्या सीटवरून. माझा घसा कोरडा पडला. मी हळूहळू गिळलं. मग कसाबसा धीर करून मागे न वळताच मी थरथरत्या आवाजात बोललो, कोण आहे मागे? मी विचारलं. 2 सेकंद काहीच आवाज आला नाही. माझं हृदय इतकं जोरजोरात धडधडत होतं की मला स्वतःचा श्वास ऐकू येत होता. मग पुन्हा तोच आवाज आला. यावेळी जरा स्पष्ट, जरा शांत, जरा जवळचा. माझ्या हातातलं पैंजण
जवळजवळ खाली पडलंच होतं. मी डोळे घट्ट मिटले. नाही, नाही, हे खरं नाही. मी स्वतःशीच फुटफुटलो. माझ्या कपड्यावर घाम फुटला होता. मग मी अचानक सगळी हिंमत गोळा केली आणि एकदम मागे वळलो. मागच्या सीटवर कोणीच नव्हतं. सीट रिकामी होती. फक्त त्या सीटवर अजूनही तेच ओल्या मातीतल्या बोटांचे ठसे दिसत होते आणि सीटच्या कोपऱ्यात, जिथे काही क्षणापूर्वी मला काहीच दिसलं नव्हतं, तिथे आता एक लहान फिकट रंगाचा कापडी रुमाल पडला होता. मी काही सेकंद त्या रुमालाकडे पाहत राहिलो. माझं डोकंच काम करत नव्हतं. मी वेडा होतोय का? मी स्वतःशी म्हणालो. मी थरथरत हात पुढे केला आणि तो रुमाल उचलला. रुमालावर एक हलका पण विचित्र वास होता. तो वास जुन्या बंद घरातला असतो तसा होता. जणू अनेक वर्ष बंद असलेली खोली उघडल्यावर जी हवा बाहेर येते तसा. मी लगेच तो रुमाल पुढच्या सीटवर फेकला. बस आता सरळ घरी, मी स्वतःशीच म्हणालो. मी गिअर टाकला आणि ऑटो पुढे काढला. त्यावेळी घड्याळात 11:53 झाले होते. परत पुण्याकडे उतरताना रस्ता तोच होता, पण माझ्या डोळ्यांना सगळंच वेगळं दिसत होतं. तेच वळण, तेच काळे डोंगर, तेच अधूनमधून लागणारे स्ट्रीट लाईट. पण आता प्रत्येक वळणावर मला वाटत होतं कोणीतरी दिसेल, कोणीतरी रस्त्याच्या कडेला उभा असेल, कोणीतरी अचानक हात दाखवेल, कोणीतरी मागच्या सीटवर बसलेलं असेल. मी सतत आरशात पाहत होतो. रिकामी सीट, पुन्हा रस्ता, पुन्हा आरसा. मी स्वतःलाच वारंवार सांगत होतो काही नाही आहे, पण मनातली घबराट कमी होत नव्हती. घाट उतरताना मधल्या एका वळणावर मला समोर एक पांढरी कार उभी दिसली, बोनेट उघडलेली. त्याच्या बाजूला एक माणूस मोबाईलला टॉर्च लावून काहीतरी बघत होता. माझा पहिला विचार आला, थांबू नकोस. दुसरा विचार आला, माणूस असेल खरंच, मदत लागली असेल त्याला. मी वेग कमी केला. तो माणूस मला पाहून हात दाखवू लागला. मी ऑटो थांबवला. भाऊ, खालीपर्यंत जाल का? माझी गाडी बंद पडली आहे. मी त्याच्याकडे बारकाईने पाहिलं. तो अगदी नॉर्मल दिसत होता. माझ्या आत अजूनही भीती होती, पण रिकाम्या घाटात एखाद्याला सोडून जाणंही विचित्र वाटलं. कुठपर्यंत जाल? कोंडव्याच्या बाजूला, खाली जिथं लाईट सुरू होता तिथपर्यंत, तो म्हणाला. या बसा. तो मागे बसला. ऑटो थोडा हलला. मी आरशातून पाहिलं. तो मोबाईलमध्ये कोणाला तरी कॉल लावत होता. हॅलो. हो रे, मी खाली येतोय, तू मेकॅनिक घेऊन वर ये, तो म्हणाला. मला थोडा जीवात जीव आला. माणूस नॉर्मल आहे. 2 मिनिट तो फोनवरच बोलत राहिला. मग कॉल कट करून तो शांत बसला. थोड्या वेळाने तो अचानक म्हणाला, भाऊ, तुम्ही घाबरलेले का वाटताय? माझ्या हाताची पकड स्टेअरिंगवर घट्ट झाली. काय? चेहऱ्यावर दिसतंय. काही झालं का? तो म्हणाला. मी क्षणभर विचार केला, अनोळखी माणसाला सांगायचं की नाही, पण त्या क्षणी मला कोणाशी तरी बोलायची गरज होती. मी सावध आवाजात म्हणालो, आताच वरच्या बाजूला एक बाई बसली होती, तिला सोडलं. पण 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 काय? काहीतरी विचित्र झालं, मी म्हणालो. तो जरा पुढे झोकला. कसलं विचित्र? मी पूर्ण घटना सांगायची का याचा विचार करत होतो. तेवढ्यात माझ्या उजव्या बाजूला आरशात मला एक गोष्ट दिसली. मागे बसलेला तो माणूस जिथे दिसायला हवा होता तिथे एका क्षणासाठी तीच बाई दिसली. फिकट साडी, शांत चेहरा, सरळ नजर. मी अक्षरशः दचकून ब्रेक दाबला. ऑटो हलकासा घसरला. काय झालं? मागचा माणूस मोठ्याने म्हणाला. मी लगेच मागे वळलो. मागे तो जो माणूस बसला होता. काही नाही, कुत्रा आला होता समोर. तो माझ्याकडे काही क्षण संशयाने पाहत राहिला. तुम्ही ठीक आहात ना? हो, मी ठीक आहे. पण मी ठीक नव्हतो, कारण आता मला एक गोष्ट स्पष्ट झाली होती. ती फक्त त्या फाट्यापर्यंत मर्यादित नव्हती. चहाच्या टपरीवर परत मी त्या माणसाला खाली मुख्य रस्त्याजवळ सोडलं. त्याने पैसे दिले. भाऊ, पाणी प्या, जास्त टेन्शन घेऊ नका, तो म्हणाला. हो. तो उतरून गेला. मी तिथे 2 सेकंद उभा राहिलो. माझं मन आता थेट घरी जाण्याच्या बाजूने होतं, पण एक विचित्र गोष्ट मनात खुपत होती. ती बाई कोण होती? ती त्या अंधाऱ्या फाट्यावर का उतरली? तिने मागे वळून पाहू नका असं का म्हटलं?
आणि माझ्या ऑटोमध्ये हे सगळं कसं घडलं? मी पुन्हा ऑटो वळवला आणि थेट त्या चहाच्या टपरीकडे आलो. टपरी अजून उघडी होती. शेखर भांडी धुत होता. रमेश अजून तिथेच उभा होता. मी ऑटो जोरात लावून खाली उतरलो. माझा चेहरा पाहताच रमेश म्हणाला, काय झालं रे? मी काही क्षण बोललोच नाही. मग सरळ म्हणालो, ती बाई बसली होती. रमेशच्या चेहऱ्यावरचं हसू ताबडतोब गायब झालं. कुठली बाई? जिच्याबद्दल बोलत होतात तीच बाई, मी म्हणालो. शेखरने हात पुसल्याने आमच्याकडे आला. नेमकं सांग, तो म्हणाला. मी पूर्ण घटना त्यांना सुरुवातीपासून सांगितली. ती कुठे उभी होती, काय बोलली, कुठे उतरली, तिने काय सांगितलं, पैंजण, मातीचे ठसे आणि मागच्या सीटवरून आलेला आवाज, सगळं मी सांगून झाल्यावर काही सेकंद शांतता होती. शेखरने हळू आवाजात विचारलं, तिने नाव काय सांगितलं? स्वाती, मी म्हणालो. रमेशने लगेच माझ्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर भीती उघड दिसत होती. तिने खरंच हे नाव सांगितलं? हो. का? रमेशने होठ चावले. मग तो हळू आवाजात म्हणाला, 3 महिन्यांपूर्वी माझ्या ऑटोमध्येही एक बाई बसली होती. माझ्या अंगावर काटा आला. कुठून बसली? याचं टपरी समोरून. तिनेही वरच्या बाजूला सोडायला सांगितलं होतं, पण मी अर्ध्या घाटातच ऑटो बंद पडलाय म्हणून खोटं सांगितलं आणि तिला खाली उतरवलं. मग? रमेश काही सेकंद गप्प राहिला. ती उतरली, पैसे दिले आणि शेवटी एकच वाक्य बोलली. कोणतं वाक्य? रमेशने माझ्या डोळ्यात पाहत उत्तर दिलं, तुम्ही मला पूर्ण रस्ता सोडलं नाही म्हणून मी परत येईन. रमेशने सांगितलेले तिचे शब्द. माझ्या पोटात अक्षरशः गोळा आला. मी नकळत हात खिशाकडे नेला. पैंजण अजून तिथेच होता. शेखरने लगेच विचारलं, तुझ्याकडे काही राहिलं का तिचं? तो म्हणाला. मी 1 सेकंद थांबलो. मग खिशातून पैंजणाचा तुकडा काढला. दोघेही काही सेकंद बघत राहिलो. शेखरने तो हातात घेतला आणि लगेच परत माझ्याकडे दिला. थंड आहे. आणि हा रुमाल? मी पुढच्या सीटवरून तो रुमाल काढत म्हणालो. शेखरने रुमाल उघडला. त्यावर काहीतरी निकट पिळ्या धाग्याने भरलेलं होतं. तो डोळे बारीक करून बघू लागला. इकडे काहीतरी अक्षर आहे. मी आणि रमेश दोघंही जवळ गेलो. रुमालाच्या कोपऱ्यावर हलकसं शिवलेलं होतं. स्वातीचं यश, मी म्हणालो. रमेश काहीच बोलला नाही. तो फक्त रस्त्याकडे बघत राहिला. 2 मिनिटं कुणीच काही बोललं नाही. रस्त्यावरची वाहतूक आता आणखी कमी झाली होती. घड्याळात 12:30 झाले होते. मी ठरवलं, आता घरी जायचं. चला, मी निघतो. शेखरने लगेच विचारलं, एकटाच निघालास? हो, आता सरळ घरी जाईन. रमेश अचानक म्हणाला, आज रात्री एकट्याने जाऊ नकोस. मग? 5 मिनिट थांब, मी पण निघतो. मी लगेच मान डोलावली. त्या क्षणी कोणीतरी सोबत असणं मला खरंच हवं होतं. मी ऑटोच्या बाजूला उभा राहून पाणी पित होतो. रमेश आपला हिशोब करत होता. शेखर टपरी आवरत होता. तेवढ्यात माझ्या ऑटोच्या आतून हलकासा आवाज आला. मी लगेच वळून पाहिलं. ऑटो बंद होता. कोणीच आत नव्हतं. काय झालं? रमेशने विचारलं. आत काहीतरी पडल्यासारखं वाटलं, मी म्हणालो. मी हळूच ऑटोच्या जवळ गेलो. मागचा पडदा हलकासा बाजूला सारला. आत कोणीच नव्हतं, पण मागच्या सीटवर आधीच्या त्या ओल्या मातीतल्या ठशांच्या अगदी मध्ये आता एक दुमडलेला कागद ठेवलेला होता. माझ्या छातीत धडधड पुन्हा वाढली. हा आधी होता का? मी मागे वळून विचारलं. नाही, शेखर ताबडतोब म्हणाला. मी थरथरत्या हाताने तो कागद उचलला. तो जुना नव्हता, पण अगदी नवीनही नव्हता. मी हळूहळू उघडला. आत फक्त एकच ओळ लिहिलेली होती, फिकट निळसर शाईत, उद्या रात्री पुन्हा त्याच वेळी या. माझ्या हातातून तो कागद जवळजवळ सुटला. कोणी टाकला हा? मी जवळजवळ ओरडलोच. आम्ही कुणालाही ऑटोच्या जवळ येऊ दिलं नाही, शेखर म्हणाला. रमेशचा चेहरा पूर्ण पांढरा पडला होता. तो कागद बघत तो हळू आवाजात म्हणाला, ती अजून संपलेली नाही. मी त्याच्याकडे रागाने पाहिलं. संपलेली नाही म्हणजे? हे काय चाललंय? रमेशने उत्तर देण्याआधी 2 सेकंद माझ्याकडे पाहिलं. मग तो हळू आवाजात म्हणाला, कारण ती फक्त सवारी नाही. मग काय आहे? मी जवळजवळ हिसकावून विचारलं. रमेशच्या ओठांवर शब्द आले, पण तो बोलायच्या आधीच टपरी समोरच्या रिकाम्या रस्त्यावरून
एका बाईचा आवाज अगदी स्पष्ट ऐकू आला. अमोल, उशीर करू नका. आम्ही तिघेही एकदम रस्त्याकडे वळलो. रस्त्यावर कोणीच नव्हतं. त्या रात्रीनंतर मी दुसऱ्या दिवशी दिवसभर ऑटो बाहेरच काढला नाही. आई दोनदा विचारून गेली होती, काय रे, तब्येत बरी नाही का? हो, थोडं डोकं जड आहे. खरं तर डोकं जड नव्हतं. मनात कालची रात्र पुन्हा पुन्हा सुरू होती. रात्रीच्या वेळी मी ठरवलं, आज काही झालं तरी बोगदेव घाटाच्या बाजूला जायचं नाही. पण धंदा म्हणजे धंदा. रात्री 10:30पर्यंत 2-3 फेऱ्या झाल्या आणि मग एक माणूस यमुनानगरहून बोगदेव फाटापर्यंत जायला बसला. तो उतरला तेव्हा घड्याळात 11:07 झाले होते. माझ्या पोटात कालच्या सारखाचा ताण सुरू झाला. आता सरळ मागे फिरायचं, मी स्वतःशी म्हणालो. पण मी ऑटो फिरवणार तेवढ्यात रस्त्याच्या डाव्या कडेला त्या पिवळसर लाईट खाली ती पुन्हा उभी होती. तिचं साडी, तिचं शांत नजर, तिचं स्थिर उभी राहण्याची पद्धत. माझे हात अक्षरशः थंड पडले. मी ऑटो थांबवला नाही. मी सरळ पुढे जायचा प्रयत्न केला. तेवढ्यात मागून तिचा आवाज आला, थांबा, ती म्हणाली. मी दचकून ब्रेक दाबला. मी मागे वळलोच नाही. मी नाही थांबणार, मला काही नकोय, जाऊ द्या मला, घाबरून मी म्हणालो. 2 सेकंद शांतता. मग अगदी माझ्या मागून तिचा आवाज आला, मी अजून बसलेलंच नाहीये. माझ्या छातीत धडधड जोरात वाढली. मी आरशात पाहिलं, मागची सीट रिकामी होती. माझ्या तोंडून शब्दच निघेना. मग डाव्या बाजूचा पडदा हलकासा हलला आणि पुढच्या क्षणी ती शांतपणे मागे बसली. ऑटो खाली दाबला गेला. मी आता थरथरतच विचारलं, तुम्हाला काय हवंय? मी विचारलं. फक्त एक रस्ता पूर्ण करायचा आहे, ती म्हणाली. का, माझ्याबरोबरच? मी विचारलं. कारण तुम्ही मागे वळून पाहिलं, ती म्हणाली. मी काही बोललो नाही. 3 मिनिट ऑटो शांत चालत राहिला. मग ती अचानक म्हणाली, तुमच्या आईला अजून वाटतं तुम्ही लहानपणीसारखेच हट्टी आहात, ती म्हणाली. माझे हात स्टेअरिंगवर घट्ट झाले. काय? मी थरथरत्या आवाजात विचारलं. तुमच्या घराच्या देवाऱ्याजवळ अजूनही तुमच्या वडिलांचा फोटो आहे, ती म्हणाली. माझ्या अंगावर काटा आला, कारण हे दोन्ही खरं होतं. तुम्ही कोण आहात? मी जवळजवळ कुजबुजलो. ती काही सेकंद शांत राहिली. मग म्हणाली, मी आधी कुणाची तरी वाट पाहत होते, आता तुम्ही माझी वाट पाहताय. मला काही कळत नाहीये, मी म्हणालो. कळेल, पण कधी? मी विचारलं. ज्या जागी मी उतरले तिथे दिवसा जा, ती म्हणाली. मी काही उत्तर दिलं नाही. तेवढ्यात ती म्हणाली, इथंच थांबा. मी ऑटो थांबवला. ती उतरली, पण यावेळी खाली उतरण्याआधी ती माझ्याकडे वाकून अगदी हळू आवाजात म्हणाली, मी जिवंत असताना सुद्धा लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला नव्हता. मी पूर्ण थिजलो. त्या अंधारात चालत गेली आणि यावेळी ती चालता चालता अचानक दिसेनाशी झाली. दुसऱ्या दिवशी मी दुपारी स्वतःला खूप रोखलं, पण शेवटी मी ऑटो काढला आणि सरळ त्या फाट्याकडे गेलो. दिवसा तो रस्ता रात्री इतका भयानक वाटत नव्हता, पण तरीही आत काहीतरी दडलेलं असल्यासारखं जाणवत होतं. मी काल जिथे तिला सोडलं होतं तिथे जाऊन ऑटो थांबवला. आता स्पष्ट दिसत होतं. उजवीकडे एक जुनं मोलकळीस आलेलं घर होतं. लोखंडी गेट तिरकं पडलं होतं. भिंतीवर शेवाळ नव्हतं, पण धूळ आणि काळपट डाग होते. घर बऱ्याच वर्षापासून बंद असल्यासारखं दिसत होतं. मी हळूच खाली उतरलो. फालतूपणा आहे, 5 मिनिट बघायचं आणि निघायचं, मी स्वतःशी म्हणालो. मी घराच्या ओसरीवर गेलो. दाराला कुलूप नव्हतं, पण दार अर्धवट आत ढकलल्यासारखं होतं. मी हलकसं ढकललं. दार किरकिरीत उघडलं. आत एकदम गरम बंद हवा येत होती. घरात फार काही नव्हतं. एक मुळकी खुर्ची, भिंतीवर खिळा आणि कोपऱ्यात पडलेलं लोखंडी कपाट. मी मागे वळणार तेवढ्यात भिंतीवर माझी नजर थांबली. तिथे धुळीत बोटांनी काढल्यासारखं काहीतरी लिहिलेलं होतं. मी जवळ गेलो. ते वाचताच माझा घसा कोरडा पडला. मी एक पाऊल मागे घेतलं. मग अचानक माझ्या पायाखाली काहीतरी काचेसारखं वाजलं. मी खाली पाहिलं. एक फोटो फ्रेमचा तुटलेला तुकडा होता. मी खाली वाकून बाकी तुकडे बाजूला गेले. त्याखाली एक जुना फोटो अडकला होता. मी फोटो उचलला. त्यावर धूळ होती. मी हाताने हलकसं पुसलं आणि माझ्या छातीत अक्षरशः धक्का बसला, कारण त्या फोटोत
उभी असलेली बाई तीच होती. ती हसत उभी होती आणि तिच्या शेजारी उभा असलेला माणूस तो साधारण 40-42 वर्षाचा, काळसर चेहरा, दाढीची रेष आणि अंगात फिकट निळा शर्ट घातलेला होता. चेहरा साधा होता, पण डोळ्यात काहीतरी विचित्र होतं. फोटोच्या मागे पेनाने एकच ओळ लिहिलेली होती, घर इथे नाही, वाट इथे संपली. माझ्या हाताला थंडी भरली. मी फोटो खिशात ठेवला आणि थेट बाहेर पडलो. त्या रात्री मी सरळ चहाच्या टपरीवर गेलो. रमेश आणि शेखर दोघेही तिथे होते. काय झालं? चेहरा असा का पडला? रमेश म्हणाला. मी काहीही न बोलता फोटो त्यांच्यासमोर धरला. शेखरने फोटो पाहिला आणि भोवया उंचावल्या. ही तीच बाई आहे? तो म्हणाला. हो. रमेश फोटोजवळ येऊन पाहत म्हणाला. हा माणूस मी कधी पाहिलाय बहुतेक. कुठे? मी लगेच विचारलं. रमेश 2 सेकंद विचार करत राहिला. मग म्हणाला, 2-3 वर्षापूर्वी वरच्या बाजूला एक जुनं फार्म हाऊस दुरुस्त करायला लोक आले होते. त्यातला कोणीतरी असावा. माझ्या अंगावर काटा आला. म्हणजे ती तिथेच राहत होती. कदाचित. शेखर म्हणाला. त्या रात्री मी घरी गेलो, पण झोप लागली नाही. रात्री साधारण 2ला माझे डोळे उघडले. का उघडले ते कळलं नाही, पण माझ्या खोलीत एक विचित्र शांतता होती. मग माझ्या लक्षात आलं, खिडकीबाहेर कोणीतरी उभं होतं. मी थिजलो. खिडकींच्या गजाआड बाहेरच्या पिवळच्या लाईटांमध्ये स्वाती उभी होती. ती हलत नव्हती, फक्त सरळ माझ्याकडे पाहत होती. माझा श्वास अडकला. मग ती अगदी हळू आवाजात म्हणाली, तिथे खाली बघा. मी झटकन खाली पाहिलं. खिडकीखाली अंगणाच्या कडेला जमिनीत थोडी माती उकळलेली दिसत होती. पुढच्या सकाळी मी थेट बाहेर गेलो. आईने विचारलं, काय शोधतोय सकाळी सकाळी? काही नाही. मी तिथे हाताने माती बाजूला करायला सुरुवात केली. 2 मिनिटातच माझ्या हाताला काहीतरी कळक लागलं. मी आणखी माती काढली आणि बाहेर आला. एक छोटासा लोखंडी डब्बा. मी तो उघडला. आत 3 गोष्टी होत्या. एक जुना मोबाईल, एक घराची चावी आणि एक कागद. मी थरथरत्या हाताने कागद उघडला. त्यावर लिहिलं होतं, जर कुणाला हे सापडलं तर समजून घ्या, मी इथून गेले नव्हते. खाली नाव होतं स्वाती. माझ्या हातातला कागद थरथरू लागला. त्या दिवशी मी तो जुना मोबाईल चार्ज करून चालू केला. मोबाईलमध्ये फक्त काही फोटो आणि एक शेवटचा व्हिडिओ होता. मी व्हिडिओ सुरू केला. स्क्रीनवर स्वाती होती. ती घाबरलेली दिसत होती. कॅमेरा हलत होता. ती कुजबुजत म्हणत होती, जर हा व्हिडिओ कुणाला सापडला तर मी स्वतःहून कुठेही गेलेली नाही. मग व्हिडिओमध्ये तिच्या मागून एका पुरुषाचा आवाज आला, फोन बंद कर. आणि स्क्रीन काळी झाली. त्या एका क्षणी सगळं स्पष्ट झालं. ती पळून गेलेली नव्हती. ती गायब झालेली नव्हती. ती इथून निघूच शकली नव्हती. आणि म्हणूनच ती अजूनही त्या शेवटच्या रस्त्यावर अडकली होती. त्या रात्रीनंतर मला ती पुन्हा कधी दिसली नाही. ना ऑटोमध्ये, ना घाटात, ना आरशात. पण एक गोष्ट आजही तशीच आहे. माझ्याकडे तिचा पंजनाचा तुकडा, तो रुमाल आणि तो व्हिडिओ अजून आहे. आणि बोगदेव घाटाच्या वळणावरून जाताना आजही मी आरशात एकदाही मागे पाहत नाही. कारण काही सवारी उतरतात, पण त्यांचा रस्ता पूर्ण होईपर्यंत त्या कुणाच्या तरी ऑटोमध्ये परत बसत राहतात.